शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील जळमकार स्वागत करतो तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सोयाबीनची महत्त्वाची फवारणी पाहणार आहोत। कारण सोयाबीन ही पीक सध्याच्या कंडिशनमध्ये फ्लावरिंग म्हणजेच फुलाच्या स्टेजमध्ये किंवा बारीक सारीक शेंगा धरण्याच्या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींचा वापर आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे। कारण इथे जर आपल्याकडून थोडीफार जरी चूक झाली तरी आपल्या सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळू शकते। त्यासाठी अत्यंत महत्त्वाची फवारणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, जेणेकरून आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होईल। आणि मी स्वतः जी फवारणी केलेली आहे ती फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्या व्यतिरिक्तही तुमच्या सोयाबीनची स्टेज जर थोड्याफार प्रमाणात बदललेली असेल तर आपण बाकीच्या औषधांविषयी थोडी माहिती घेऊ आणि त्यांचाही वापर कशा पद्धतीने करायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अतिशय महत्त्वाची फवारणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। कारण मी एक विदर्भातील शेतकरी आहे, अकोला जिल्ह्यामध्ये राहतो आणि आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांना मलासुद्धा पहिलेपासूनच एक पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतीविषयी जाणून घेण्याची एक फार मोठी उत्सुकता आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। कारण आपण लवकरात लवकर नाशिक येथील काही शेतकऱ्यांना संपर्क साधून त्यांच्या भेट घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांचे प्रयोग, त्यांची शेती हे प्रत्यक्षात तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण समोर असेच माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर आता वेळ वाया न घालवता लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, फ्लावरिंग स्टेजमध्ये सोयाबीनची फवारणी महत्त्वाची का? कारण या स्टेजमध्ये जर अळीचा प्रादुर्भाव वाढला तर फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात अळी ही कमी करू शकते। त्यानंतर सध्या पावसाळा कमी असल्यामुळे बुरशीचं प्रमाण जरी नाही पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला चांगलं बुरशीनाशकच यामध्ये वापरायचं आहे। कारण बुरशीनाशकाचे रिझल्ट न आल्यामुळे सुद्धा फुलांच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्या पाठोपाठ उत्पन्नामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला घट पाहायला मिळते। यासाठी आपल्याला या दोन्ही गोष्टीचा चांगल्या प्रकारे काटेकोर नियोजन करायचं आहे। कारण फुलांची अवस्था ही प्रत्येक सोयाबीनच नव्हे तर प्रत्येक पिकातील नाजूक अवस्था ही मानल्या जाते। त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशक व चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक यांचा समावेश तर करायचाच आहे। त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे संजीवकसुद्धा या स्टेजमध्ये आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या उत्पन्नात किंवा आपल्या फ्लावरिंग स्टेजमध्ये असलेल्या सोयाबीनमध्ये फुलांची संख्या वाढेल, त्याच पाठोपाठ शेंगांची संख्यासुद्धा वाढेल आणि त्याच पाठोपाठ आपल्या उत्पन्नातसुद्धा चांगल्या प्रकारे भर पडेल। तर आता आपण 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्या सोयाबीनची फवारणी घेतलेली आहे। यामध्ये आपण कीटकनाशकमध्ये सुरुवातीला पाहू तर कीटकनाशकमध्ये आपण टाटा कंपनीचं टाकू मी घेतलं, ज्यामध्ये फ्ल्युबेंडामाइड 20% हा कंटेन आपल्याला पाहायला मिळतो। त्या कीटकनाशकमध्ये या व्यतिरिक्त तुम्ही अदामा कंपनीचं बॅराझाईटसुद्धा घेऊ शकता किंवा UPLचं गुंतर येतं। त्याचप्रमाणे अदामाच्या बॅराझाईटमध्ये निवारुलान आणि इमामेक्टिन या दोघांचं कॉम्बिनेशन होतं, त्याचेसुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याच शेतकऱ्यांचा कोराझनवर सुद्धा कल असतो, परंतु कोराझन जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर FMCचंच घ्या किंवा मार्केटमध्ये आता बऱ्याच कंपन्यांचे कोराझन आल्यामुळे एक शाश्वती आपल्याला त्यामधून भेटत नाहीत किंवा रिझल्ट आपल्याला येतीलच अशी आपल्याला कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येऊ शकत नाही। कारण कोराझन जोपर्यंत FMCकडे होतं तोपर्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याचे होते। तुम्ही कोराझनसुद्धा घेऊ शकता, बॅराझाईट घेऊ शकता किंवा आपण जे टाटा कंपनीचं टाकू मी मारलं हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या चांगल्या प्रकारच्या कीटकनाशकांपैकीच एक निवडा, जेणेकरून आपल्याला सोयाबीनच्या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल। आता आपण कीटकनाशकाबरोबरच बुरशीनाशकसुद्धा पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकमध्ये आपण बायर कंपनीचं बोनस हे आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे, ज्यामध्ये टेबुकोनाझोल 38% आपल्याला पाहायला मिळतो। फ्लावरिंग स्टेजमध्ये अतिशय उत्तम रिझल्ट याचे आपल्याला पाहायला मिळतात। कारण बायरचं बोनस जे आहे ते झाडावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं। झाडाची चकाकी, पानाचा रंग आणि प्लॉट हिरवागार करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये असलेल्या सोयाबीनच्या फुलांवर सुद्धा चांगल्या प्रकारे इफेक्ट आपल्या या बुरशीनाशकाचा पडतो। तुम्ही वेगवेगळ्या कंपनींचे चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक त्यापैकी तुम्ही कुठलंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता, जसं की टिल्ट असेल, कस्टोडिया असेल
किंवा शमीर असेल अशा प्रकारच्या चांगल्या बुरशीनाशकाचाच वापर आपल्याला या स्टेजला आपल्याला करायचा आहे. याचा डोस आपण बाहेरच्या बुरशीनाशकाचा डोस जो आहे तो 25 ml प्रतिपंपासाठी घेतलेला आहे. तुम्ही टिल्ट जरी घेतलं ते सुद्धा 20 ते 25 ml चा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि जी टाकुमी कीटकनाशक जे आपण वापरलं त्याचा डोस आपण 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेतलेला आहे. आणि बॅराझाईट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचा डोस तुम्ही 40 ते 50 मिली प्रतिपंपासाठी घेऊ शकता. तर अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला चांगल्या कंपनीच्या चांगल्या प्रोडक्टचा वापर याच्यामध्ये करायचा आहे की जेणेकरून आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होईल. त्यानंतर आपण संजीवक मित्रांनो वापरलेला आहे. यामध्ये आपण पेन्सी बायो कंपनीचं दमन प्लस याचा वापर आपण केलेला आहे. प्रतिपंप 5 ml आपण याचा डोस घेतलेला आहे प्रतिपंपासाठी. याचेसुद्धा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून घेत आहोत. कुठल्याही पिकावर फ्लावरिंग स्टेजमध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल याचे अतिशय उत्तम रिझल्ट आपण घेतलेले आहेत. हे चांगल्या प्रकारे कन्व्हर्जनसुद्धा काम करते. फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये करण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम आपल्याला याचं पाहायला मिळते. या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही कंपनीचं स्टिम्युलंट यामध्ये घेऊ शकता. ज्यामध्ये तुमचं सोयाबीन फ्लावरिंगची सुरुवात होत असेल तर तुम्ही सिजंटाचं इसाबियानसुद्धा घेत असाल तरी चालेल. किंवा फ्लावरिंगवर चांगल्या प्रकारे जर असेल तर तुम्ही गोदरेज कंपनीचं डबलसुद्धा घेऊ शकता. किंवा परीस जी कंपनी आहे बूस्टर तिचं झेपसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचेसुद्धा पाहायला मिळतात. आणि शेंगांमध्ये रूपांतर करण्यासाठी गोदरेज डबल आणि दमन प्लस या दोन्ही प्रोडक्टचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. तर यापैकी तुम्ही कुठलेही संजीवक याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सोयाबीनवरती फवारणी करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या की जेणेकरून आपण जेव्हा नाशिककडील शेतकऱ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि विदर्भातील शेतकऱ्यांना जी पश्चिम महाराष्ट्रातली शेतीविषयी जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी नाशिकला जाणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.